जर तुमचाही स्प्रिंकलरचा पाईप असा थोडासा उंदराने कुरतडला असेल तर एकदा हे वापरून पहा। तर मित्रांनो, इथं प्रॉब्लेम काय झाला आपला, इथं ना उंदराने हे बघा थोडंसं पाईपाला कट मारलाय, जेणेकरून काय होतं, पाईपलाईन चालू झाली की यातून पाणी गळतं। मग याच्यासाठी उपाय काय आहे, जर पूर्ण जर खाल्ला असतं तर इथं आपण नवीन तोंड बसवलं असतं, पण हे आहे नॉर्मल आणि एवढ्यासाठी आपलं एवढं तोंड कापणं हे चुकीचं आहे। मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे, आपले मोटरसायकलचं ट्यूब किंवा स्कूटीचं ट्यूब जे मोठं असतं ना ओव्हर साईजचं ते वापरा। आणि एक मेन गोष्ट, जी फिनोलेक्सची लाईन आहे ना त्याला गाडीचं ट्यूब जरा मोठंसं लागतं ओव्हर साईजवालं, ठीक आहे, किंवा स्कूटीचं ट्यूब तुम्ही त्याला वापरू शकता। आणि जैनचं जर असेल तर त्याला आपलं नॉर्मल बाईकवालं पण ट्यूब जमतं, ठीक आहे, जे की तुम्हाला इझिली कुठं पण मिळून जाईल किंवा तुमच्या घरात पण अवेलेबल असू शकतं। नाहीतर काही जण काय म्हणतील की हे ट्यूब तर बसवलं नाही आणि खोटा व्हिडिओ बनवला। हे आमची फिनोलेक्सची लाईन आहे ज्याला की हे बारीक साईजचं बसत नाही। आता बरेच जण काय म्हणतील की पटकर वापरू, पण पटकर आपण एका ठिकाणी जर पाईपलाईन कंटिन्यू ठेवायची असली तर पटकरचा वापर करतो, पण आपल्याला स्प्रिंकलर कंटिन्यू उचलायचं असतं, त्यामुळे आपण ट्यूबचा वापर करणार आहोत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा प्रॉब्लेम पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही काय उपाय करताय ते पण सांगा।